मातृगायनाचे महान मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. आईच्या प्रती कारुण्याने ओथंबलेलं, भावपूर्ण अंतःकरणाने वाचावयाचं आदर्श कुटुंब व समाज निर्मितीसाठी एक पथदर्शक पुस्तक अर्थात श्यामची आई. लेखक पूज्य साने गुरुजी. वाचक स्वर श्री रवींद्र हिम्मतराव ठाकूर सर, श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर विद्यालय विरदेल, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे. रात्र 14वी. श्रीखंडाच्या वड्या. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणायला लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले. माझी आई म्हणाली, येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचे पत्रे आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णेच्या सासऱ्याची माणसे 2 वर्ष झाली तिला माहेरी पाठवित नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना. मग या हा उद्या. वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन. जाते मी. आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, आई निजलीसी? श्याम, अंग दुखते आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कडक झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळावाच गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले तो डोळा लागला. मी विसरले नव्हते, आता येणारच होते, चल. आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहायलाच वाटतंय. ये, तुझी आई आमच्यासाठी वड्या करीत आहे. मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, वेणू मला बोलले. मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ये श्याम, आपण केसराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्यांचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले व मी त्या सहानेवर वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारले. आईचा बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यांसाठी नाही आलो. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली, श्याम, तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागे भरत जाऊ नका. आई म्हणाली, वेणे, अगं मला का माया नाही. एखाद्या वेळेस रागवते, पण त्याच्या बऱ्यासाठीच.
श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला, तो चांगला आहे परंतु आणखीन चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो, पहा गोळी झाली. ताटात वड्या तापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापित होती. 5 मिनिटे गेल्यावर आई वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हातानेच सारे करून जा. आईला नाही म्हणवे ना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम, हे ताट खरवडून खा घे. घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसले होतो. श्याम, तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते, सदरा काढून दे, म्हणजे नीट लावून देते. वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फानेरे काढले. बायका सुई दोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फानेरे म्हणतात. वेणूताईंनी गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम, चल गुलबक्षींची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन गेलो. माझ्याबरोबर वेणू आली होती. श्यामची आई, वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्याच्या बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. श्यामची आई, बरा झाला आहे हा ताप, ते खिन्नपणे म्हणाले. मी म्हटले, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो. वेणूने विचारले, मी तुम्हाच बोलवण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत, तुम्ही बोलला सुद्धा नाही. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होते, एवढेच. श्याम, जा बाळ, दिवा लाव. तिन्ही सांजा झाल्या. मी दिवा लावला व देव तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गईवरून म्हणाली, श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असताना वड्या कराव्यास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं, अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हा बायकांना त्याचे काहीच वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोड घेऊन ती आम्ही धुवून आणतो. 10 माणसांचा स्वयंपाक करीतो असे मनाला लावून घेऊ नको. आमोशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा, आता तू घरी जा, तुझी आई वाट पाहत असेल. वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, वेणूताई, त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे, वेड्यासारखे काय बोलतेस तू? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसाने नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसाचं नाव ठेविलेले ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून ती आले. पार्वतीबाई व मी दोघं मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कड सोसली म्हणून काय झाले?
तुला श्यामसारखा नाही वाटत, तशीच मला तू नाही वाटत. मला त्रास का झाला, केवढे समाधान वाटते आहे मला. वळ्या करायला आले नसते तर मनाला सारखी रोखरोख लागली असती. जा हो आता घरी, मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईन. वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवड्या केल्या आहेत, त्या पड गुलीभर तुझ्या जवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले, नाहीतर मी भात ठेवूनच जाते. माझी आई म्हणाली, वेणे अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटविला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आंधळ नेताच भात ठेवून निघून गेली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवड्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम काय झालंय? मी म्हटले. वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे, तू तिचे एकच जा. तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते मला अजून आवरत नाही. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओरडेल. आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वळ्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात, परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. समाप्त. धन्यवाद.